पुसद येथील वकील ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत 2009 मधील दंगलीनंतर आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून MPDA अंतर्गत बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप केलाय। न्यायालयाने संबंधित प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत नुकसान भरपाईचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच दस्तऐवजांमध्ये कथित फेरफार, चुकीचा तपास आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र चौकशी व फौजदारी कारवाईची मागणी केली। दरम्यान या आरोपांवर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मी ॲडव्होकेट अनिल ठाकूर, राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ। 2009 मध्ये पुसद शहरात रामनवमीच्या दिवशी एक दंगल घडली होती। त्याच्यात माझ्यावर गंभीर गुन्हे, त्याच्यात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि या सर्व गुन्ह्यामध्ये 17 वर्षाच्या दीर्घ काळानंतर न्यायालयानं माझी निर्दोष सुटका केली आहे। निर्दोष सुटका करीत असताना न्यायालयानं स्पष्टपणे त्यांच्या आदेशात नमूद केलं आहे की माझ्यावर हे सर्व जे गुन्हे होते ते खोटे लावण्यात आले होते आणि या गुन्ह्याच्या आधारावर माझ्यावर तत्कालीन ठाणेदारपासून चीफ सेक्रेटरीपर्यंत यांनी MPDAची कारवाई केली होती आणि ती MPDAची कारवाईसुद्धा चुकीची होती आणि त्यामुळे मला त्याच्यात कॉम्पन्सेशन, मॅलिशियस प्रॉसिक्युशनमध्ये, डिफेमेशनमध्ये 5 लाख रुपयाचा नुकसान भरपाईचा आदेशही न्यायालयाने मंजूर केला आहे। अशा प्रकारे एक प्रदीर्घ लढाई केल्यानंतर 17 वर्षांनंतर मला न्याय मिळाला। मला न्याय देताना आमचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रामगडिया मॅडम, अभिषेक अत्रे सर आणि बाजड साहेब यांनी स्पष्टपणे त्यांच्या न्याय निर्णयामध्ये नमूद केलं आहे की माझ्यावर दाखल गुन्हे खोटे होते आणि मला जाणून-बुजून याच्यात फसवण्यात आलं आहे। त्यामुळे अशा प्रकारची कृती यापुढे कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी करू नये आणि निर्दोष नागरिकांना फसवू नये यासाठी मी आपल्यासमोर आला आहे। त्यावेळेस सचिव होते होम सेक्रेटरी चंद्र अयंगार आणि जिल्हा अधिकारी होते संजय देशमुख। या सर्वांनी एक जे सिस्टम आहे प्रोसिजरमध्ये ती पूर्ण फाईल मंजूर करण्याची, त्याच्यात जेवढे अधिकारी होते, याच्यात 6 अधिकारी आहेत, त्या सर्वांनी कुठलीही चौकशी न करता माझ्यावर कारवाई केली होती। त्यावेळेस मी मागणी केली होती की हे सर्व चुकीचं होत आहे, मला न्याय द्या, पण कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही कारण सगळे अंडर प्रेशर होते त्यावेळेस मिनिस्टरच्या आणि सरकारच्या दबावामध्ये। आणि सरकारच्या दबावामध्ये असताना त्यांनी माझ्यावर अशा प्रकारे फार मोठा जे आहे अन्याय केला होता आणि त्या अन्यायात मला न्याय मिळाला आहे, पण न्याय मिळण्यामध्ये खूप उशीर झाला, तरी न्याय मिळाला याचाच आनंद आहे आणि त्यामुळे मी आपल्यासमोर आलो आहे। आणि अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी IAS IPS यांना 5 लाखाचा असो की 1 रुपयाचा असो कॉम्पन्सेशन लागलं म्हणजे कुठेतरी त्यांनी चुकीची कारवाई केली हे मी सिद्ध केलं। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झुडापे यांची रिपोर्ट, नागपूर।